बर्थडे कोणाचा पण असो, पोरं केक कोणालाच खाऊन देत नाही, सगळा चेहऱ्यालाच लावते. श्री विठ्ठल मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आम्हाला जायचं होतं भद्रा मारुतीला, पण मधातच पाणीवाडीपर्यंत गेल्यानंतरच पाऊस आला. मग परत काय फिरलो आम्ही परत माग. घरी आलो तर पाऊस जेच चालू झाला, तर 4 वाजेपर्यंत पाऊसच उघडला नाही. मग 4 वाजता मग मी सोडले डोर. आता मी काढत होतो क्लिप आणि फोनच हातातून पडला. म्हणलं आता बरं झालं, नाहीतर गेले असते 50,000 पाण्यात. आमच्या इकडे सकाळपासून असा भयान पाऊस चालू आहे की आमच्या जटाशंकर नदीला भयान पाणी यायले. तुमच्या इकडे पाऊस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. मग आले सुद्दू बोनते. मग आम्हाला जायचं होतं कानाला पाणीवाडीला. आमचं भद्रा मारुतीला जाणं नाही झालं तर काय झालं, हनुमंतरायच आले आम्हाला भेटायला. तर केक वगैरे घेऊन मग आलो आम्ही गावात. तर इथं बर्थडे बॉय घेत होता झाडून. काही लोकांचं असं म्हणणं आहे की बर्थडे साजरा करू नये, की कारण की तुमचं आयुष्य 1 वर्षाने कमी झालं बा. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही बर्थडे साजरा करून घ्या आणि पार्टी पण द्या, कारण की मित्राचा जो आशीर्वाद आहे तो तुम्हाला मिळेल. बर्थडे बॉय केक लावायच्या आधीच त्यांनीच मला केक लावला. वा रे बर्थडे बॉय. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया परत उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत श्री विठ्ठल.